रमन आर्टेमिओ ब्रॅको नावाचा माणूस 20 जुलै 1958ला आपल्या मित्रासोबत डिनर पार्टी करत होता. आणि मग तिथून त्याच्या डोक्यात कल्पना आली की मित्रांना वाहिलेला असा एखादा दिवस का नसावा, म्हणून तेव्हापासून आपण ग्लोबल फ्रेंडशिप डे हा साजरा करत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये मग बॉलिवूडची एंट्री झाली, वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आले आणि मग त्या फ्रेंडशिप डेचं एवढं वातावरण तयार झालं की मग फ्रेंडशिप डेला हातावर बँड बांधणं किंवा ज्याच्या हातावर जास्ती बँड आहेत त्याला म्हणजे तो जास्ती लोकप्रिय आहे, त्याची व्हॅल्यू जास्ती, किंवा मग ते मित्राकडून आपल्या हातावर त्यांची नावं गोंदवणं किंवा अजून काय त्यांचे मेसेज गोंदवणं किंवा त्या दिवशी फ्रेंडशिप डेच्या दिवशी पांढरे कपडे घालणं आणि त्या कपड्यावर मित्रांकडून लिहून घेणं, अशा प्रकारचे प्रकार वाढले. आता वास्तविक वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध, फ्रेंडशिपसाठीचं धर्मयुद्ध अशा एक नावाची एक संघटना आहे. त्या संघटनेने युनोला असं आवाहन केलं की फ्रेंडशिप डे इंटरनॅशनली साजरा होण्यासाठी तुम्ही काहीतरी एखादा दिवस ठरवा. मग युनोने काय केलं की जो 30 जुलै जो आहे तो इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून ठरवला. पण तरीही आपल्याकडे जनरली ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो, म्हणून आजही धूम आहे त्या फ्रेंडशिप डेची. परंतु भारतीय वातावरणामध्ये फ्रेंडशिप डे असा काही एकाच दिवशी साजरा करायचा असतो आणि इतर दिवशी मैत्रीचा विसर पडायचा असतो असं काही ऐकत आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहताना रामायणापासून तर महाभारतापर्यंत सगळ्याच ठिकाणी मैत्रीचे इतके उत्तुंग मनोरे पाहायला मिळतात की आपली छाती अभिमानाने भरून येते. रामाला 14 वर्षाचा वनवास झालेला असतो आणि त्या वनवासामध्ये रामाला त्याचा शाळेतला मित्र म्हणजे आश्रमामध्ये ज्याच्यासोबत शिकला असा एक पारधी असतो, गुहक, पारध्यांचा राजा, तो मित्र होतो. आणि राम वनवासात गेल्यानंतर त्या रामाला घेण्यासाठी पाठीमागून आपली चतुरंगिनी सेना घेऊन भरत त्या चित्रकूट पर्वताच्या परिसरात येतो आणि हे बघतो ते गुहकाचे गुप्तहेर सांगायला येतात की अयोध्येचं सैन्य रामाला शोधायला चाललंय, परंतु त्यांना त्याचा हेतू माहीत नव्हता. भरत रामाला घ्यायला चाललाय, पण त्यांनी अर्थ काय काढला, ज्या अर्थी रामाच्या पाठीमागे सैन्य चाललं त्या अर्थीही रामाला मारण्यासाठी चाललेत. मग त्या गुहकाने आपले 4 पश्चाचं जे काही सैन्य दळ असेल ते एकत्र केलं आणि तो भरतावर आक्रमण करायला निघून गेला. जर तिथे युद्ध झालं असतं तर ह्या गोष्टीची 100% खात्री होती की त्या गुहकाचं हाड सुद्धा सापडलं नसतं, त्याच्या सैन्याच्या चिथड्या उडल्या असते, एवढी अयोध्येची ताकद होती, याच्याकडचं मुठभर सैन्य. परंतु मित्राच्या सुरक्षेसाठी मी माझा जीव सुद्धा देईन, ही त्या वनवासी आदिवासी पारध्याची भावना होती, गुहकाची भावना होती रामासाठी. राम हा सूर्यवंशी राजकुमार होता आणि हा एक वनवासी राजा होता, परंतु दोघांमधली मैत्री इतकी घट्ट होती. मैत्री जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश, वेशभूषा काही पाहत नाही. मैत्रीमध्ये निखळ प्रेम आवश्यक असतं. रामायणातलं दुसरं उदाहरण घेऊया, सुग्रीवाची आणि रामाची मैत्री. किंबहुना रामाने एके ठिकाणी असं म्हटलंय सुग्रीवाला की आम्ही 4 भाऊ आहेत, त्यामध्ये तू अजून एक 5वा भाऊ आहेस आमचा. जुन्या काळात मैत्रीची कसम जी आहे ना ती अग्नीच्या साक्षीने घेतली जायची. लग्न अग्नीच्या साक्षीने करतात ना, मैत्री अग्नीच्या साक्षीने केली जायची. रामाची आणि सुग्रीवाची मैत्री अग्नीच्या साक्षीने झालेली मैत्री होती. अग्नी पेटवून अग्नीच्या साक्षीने आम्ही एकमेकांसाठी मरेपर्यंत मैत्री निभावू ही शपथ त्या ठिकाणी घेतली. आणि वास्तविक लंकेचा राजा रावण आणि सुग्रीव यांचं काहीही भांडण नाही. आणि रावणासोबतच्या युद्धामध्ये अयोध्येचं चतुरंगिनी सैन्य हाक मारली असती किंवा जे कौशल देशाचं सैन्य होतं रामाच्या मामाचं ते सुद्धा हाक मारली असती तरीही रामाच्या मदतीला आला असतं. किंबहुना राजा दशरथ हा अश्वमेध यज्ञ करणारा चक्रवर्ती सम्राट होता, राम सुद्धा त्या चक्रवर्ती सम्राटाचा उत्तराधिकारी होता. त्यामुळे भारतातल्या कुठल्याही राज्याचं सैन्य आदेश देऊन स्वतःच्या सोबत घेता आलं असतं आणि लंकेवर स्वारी करता आली असती, परंतु रामाने ते केलं नाही. मला ही माझी वनातली ज्याला आपण समाज जनरली असंस्कृत समजतो अशाच लोकांना घेऊन मी युद्ध जिंकणार हा रामाचा निश्चय होता. बरं ठीक आहे, ते युद्ध जिंकलं असतं तरी रामाचा मोठेपणा होता, युद्ध हरलं असतं तरी रामाला कोणी म्हटलं नसतं की हा आधुनिक शस्त्रास्त्र घेऊन गेला आणि हरला. अशी शस्त्रास्त्र नव्हती, दगडगोटे, झाड, डोंगर उचलूनच लढले वानर सगळे. परंतु सुग्रीवाच्या बाजूने जर विचार केला तर युद्ध जिंकलं तरी हानी सुग्रीवाची होती, कारण सैन्य मरणार होतं.
त्याचा पैसा खर्च करणं होणार होता, संसाधनं संपणार होती. युद्ध जिंकलं तरी सीता रामाला मिळत होतं, सुग्रीवाला काहीच मिळणार नव्हतं. आणि युद्ध हारलं तर सर्वनाश ठरलं होता. सुग्रीवाचं राज्य सुद्धा रावणाने स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं असतं. पण तरी सुद्धा दोस्ती खातर, मित्राच्या मैत्रीसाठी जीव गेला तरी चालेल, माझ्या सर्वस्वाची होळी झाली तरी चालेल, परंतु मी मागे हटणार नाही, हा दोस्तीचा अनोखा संदेश रामायण देतं. त्यानंतर रामायणामध्ये खूप सगळे रामाचे आणि बिभीषणाच्या मैत्रीचं उदाहरण आहे की युद्ध जिंकेल की नाही जिंकेल, युद्धाचा निर्णय काय होईल याची कोणालाही कल्पना नाही, तरी देखील युद्ध सुरू होण्याच्या अगोदर किंबहुना युद्धभूमीवर जाण्याच्या अगोदर त्या समुद्राच्या किनाऱ्यावर रामेश्वरमला, हे तुझ्या भावाचं राज्य आहे पण तू नालायक आहे आणि तिने वागतोय म्हणून ते राज्य त्याच्याकडून काढून घेऊन मी तुला देतोय म्हणून ते राज्य बिभीषणाला दिलेलं आहे. रामाने नुसतं तोंडी दिलेलं नाही, तर त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. रामाच्या हस्ते राज्याभिषेक होणारा पहिला राजा बिभीषण. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला रामाने शरयूमध्ये जलप्रवेश केला, जलसमाधी घेतली, त्यावेळेस हा जो मित्र होता ज्याने सांगितलं होतं की जेंगे भी साथ में और मरेंगे भी साथ में, तो सुग्रीव धावत गेला. स्वतःचं साम्राज्य होतं, त्या साम्राज्याचा त्याग केला आणि त्याने सुद्धा रामासोबत उडी घेतलेली शरयूच्या डोहामध्ये. दॅट इज फ्रेंडशिप. अशी फ्रेंडशिप आपल्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळते. अजून सगळे खूप उदाहरणं आहेत. शिवचरित्राचा जर विचार केला तर ह्या मैत्रीची उदाहरणं पदोपदी सापडतील. पण सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याकडे दिलं जातं कृष्ण आणि सुदाम्याचं. आपल्याकडे एक म्हण आहे, सेम कॅरेक्टर्स ऑलवेज कम टुगेदर, किंवा समान शिलेषु व्यसनेषु सख्यम, असं नीतिशास्त्र पण म्हणतं की ज्याचं चारित्र्य समान आहे, ज्याचं व्यसन समान आहे, त्याच्यामध्ये मैत्री होती. तर नसेल तर मैत्री काही कामाची नसते. बारीक विचार करता कृष्ण राजा होता, द्वारकाधीश होता आणि सुदाम्याकडे स्वतःचं अक्षरशः राजाला भेट द्यायला 2 घास त्याच्याकडे नसून आहेत. गाडग्यामध्ये शिल्लक असलेले पोह्याचे 2-4 कण पुरचुंडीमध्ये बांधून तो घेऊन गेला असतो. पण ज्यावेळेला कृष्णाला कळतं सुदामा आलेला आहे, त्यावेळेला सिंहासनावर बसलेला कृष्ण स्वतःच्या डोक्यावर शिरस्त्राण घालण्याचंही त्याला भान राहत नाही, पायात चप्पल घालण्याची भान राहत नाही आणि तो धावत जातो आणि त्या सुदाम्याला मिठी मारतो. त्याचं आदरातिथ्य करतो, त्याचे जे षोडशोपचार आणि पूजा करतो. तो म्हणत नाही हा ब्राह्मण आहे, हा भिकारी आहे, हा दरिद्री आहे, मी राजा आहे, मी सम्राट आहे. दॅट इज फ्रेंडशिप. याला मैत्री म्हणतात. मैत्रीचं नातं श्रीमंती बघत नाही, भिकारी बघत नाही, मैत्री असते. नाहीतर आजकाल चिवड्या खाण्यासाठी एकत्र येणारे मित्र जे आहेत ते खूप पदोपदी चौकाचौकात भेटतात, पण ज्यावेळेस मित्रावर वेळ येते तेव्हा मात्र मित्र भेटत नाही. आम्हाला कोविडच्या काळाने ही गोष्ट चांगली शिकवलेली आहे की ज्यांना आपण मित्र समजायचं त्यांचे फोनसुद्धा आले नाहीत अवघड प्रसंगामध्ये, आणि ज्यांना आपण कधी मित्र मानलं नाही ती लोक आयत्या वेळी कामाला उभी राहिली. आणि मैत्रीची व्याख्याच ही आहे की फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो कठीण समय येता कामाला येतो ना तोच खरा मित्र. मित्र कसा ओळखावा, मित्राची लक्षणं काय आहेत, खरा मित्र कोण आहे, याचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही मागे टाकलेला आहे. राजा भरद्रोहरीच्या नीतिशतकामधला तो श्लोक आहे की गुणान प्रकट करोती पापान निवारती योजयते हिताय वगैरे, त्या श्लोकाचा पूर्ण विचार केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आय बटनमध्ये तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर ह्या विषयावर सविस्तर चिंतन करणारा एक लेख आम्ही लिहिलेला आहे. तो लेखही वाचण्यासाठीची लिंक तुम्हाला आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तोही वाचा. आणि मैत्री ही सूर्याला मित्र म्हणतात. सूर्य सगळ्या सृष्टीचा मित्र आहे. तो एकही दिवस त्याच्यामध्ये खंड पडू देत नाहीत आपल्या मैत्रीमध्ये, म्हणून आपण सगळे जगतो आहोत. तशी आपली मैत्री ही सूर्याप्रमाणे असावी, सगळ्यांना प्रकाश देणारी, नियमित. त्यामध्ये आज मित्र आहे उद्या शत्रू झाला असं नाही. मित्र हा मरेपर्यंत मित्रच असला पाहिजे. अशा प्रकारची मैत्री भावना जपूया, तोच खरा मैत्री दिवस. आणि मैत्री दिवस हा 1 दिवसाचा मर्यादित नसावा, तो 365 दिवस आपण मित्र असावेत. तर तशा प्रकारचा मैत्रभाव जो पसायदानामध्ये माऊलींनी मागितलेला आहे, किंवा जो गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवाने सांगितले मैत्र करुणा एवच वगैरे, तो मैत्रभाव आमच्या अंतकरणामध्ये उभा राहावा. तीच खरी मैत्री दिवसाची साजऱ्या करण्यामागची संकल्पना आहे. पण जशी युनोने किंवा इतर लोकांनी 1 दिवस साजरा केला तसा आपण तो 1 दिवस साजरा करायचा नाही, तो आपण वर्षाचे 365 दिवस अंतकरणामध्ये धारण करायचा आहे. मैत्रीची भावना अंतकरणामध्ये धारण करायची. म्हणून मग भूता परस्परे म्हणजे काय, भूत म्हणजे जो जन्माला आला तो, मग त्यामध्ये तुमचा कुत्रा मांजर पण येतो आणि माणूस पण येतो. तर ह्या सगळ्यांशी आपलं मैत्र हो. भूता परस्परे पडो
मैत्र जीवांची ही एकच मागणी आपणा सर्वांकडे या ठिकाणी आहे. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर चॅनलला आमच्या अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला दिलेलं जे लाल बटन आहे तिथे सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूची घंटी वाजवा म्हणजे जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ पडले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. सर्वांना मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.